नमस्कार प्रिय भक्तांनो, स्वागत आहे तुमचे या पर्वाच्या 5व्या भागात। प्रभू श्री कृष्णांनी माता यशोदांना आपल्या मुखात अखंड ब्रह्मांडाचे दर्शन घडवून आणल्याची कथा आपण मागील भागात पाहिली। पश्चात गोकुळात वाढणाऱ्या कान्हाच्या खोड्या मात्र कमी होत नव्हत्या। खोडकर कान्हाला लोण्याची चोरी करण्यात खूप आनंद येई, म्हणून बालक कान्हा आपल्या भाऊ बलराम सोबत शेजारच्या घरात जाऊन दह्यादुधाची व लोण्याची चोरी करून त्याचा आनंद घेत असत। त्यांच्या ह्या चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले होते। दररोज त्यांच्या ह्या चोरीची एक नवीन तक्रार माता यशोदांजवळ येऊ लागली। क्रोधित माता यशोदांनी एके दिवशी कान्हाला शिक्षा देण्यासाठी एका उखळाला बांधून घालू लागल्या, पण त्यांची रस्सी बाल कृष्णाला बांधण्यासाठी अपुरी पडू लागली। तेव्हा खोडकर कान्हाने स्वतःच्या हातानेच स्वतःला बांधून घेतले। माता यशोदा स्नान करण्यासाठी निघून गेल्या। खोडकर कान्हा त्या उकळा सोबत बाहेर जाण्याचा प्रयत्न करू लागला। तो खेळत खेळत अंगणात आला। 2 वृक्षांच्या मधून जात असताना ते उख त्या वृक्षांमध्ये अडकले। तेव्हा श्री कृष्णांनी सर्व शक्तीनिशी ते उख खेचले आणि त्यांच्या शक्तीमुळे ते दोन्ही वृक्ष उपसून बाहेर पडले। त्या वृक्षामधून 2 गंधर्व प्रकट झाले आणि त्यांनी श्री कृष्णांना प्रणाम केला व त्यांना श्रापमुक्त केल्याबद्दल श्री कृष्णांचे आभार मानले। त्यांनी सांगितले की आम्ही कुबेरदेवांचे पुत्र नल कुबेर व मणिग्रीव आहोत। एके दिवशी अप्सरांसोबत स्नान करत असताना तिथून नारदमुनी प्रभू श्री हरी विष्णूंच्या दर्शनासाठी जात होते। त्यांना पाहून अप्सरांनी त्यांना प्रणाम केला, पण आम्ही दोघांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून त्यांचा अवमान केला। म्हणून क्रोधित होऊन त्यांनी आम्हाला वृक्ष बनून राहण्याचा श्राप दिला होता। आज तुमच्या पावन स्पर्शाने आम्ही श्रापमुक्त झालो, असे बोलून त्यांनी श्री कृष्णांना प्रणाम केला व तिथून अंतर्धान पावले। अशा अनेक लीला करत बालक कान्हा आता मोठे होऊ लागले होते आणि कंसाची काळजी वाढत चालली होती। क्रोधित कंसाने बकासूर नामक दैत्याला श्री कृष्णांना मारण्यासाठी बोलावून घेतले आणि त्याला आज्ञा दिली की गोकुळात जाऊन तू त्या बालकाचा अंत कर। बकासूर म्हणजे एक महाकाय बगळा होता। त्याने अहंकारात कंसाला आश्वासन दिले की मी त्या बालकाचा अंत करतो, तुम्ही निश्चिंत राहा। तो गोकुळात गायी चरायला घेऊन गेलेल्या कृष्णांजवळ प्रकट झाला। बलराम तो महाकाय बगळा पाहून आश्चर्यचकित झाले। तो बगळा नसून कोणीतरी दैत्य असावा असा तर्क त्यांनी कान्हाजवळ व्यक्त केला। श्री कृष्ण त्या महाकाय बगळ्याजवळ गेले तेव्हा तो बगळा बोलू लागला, तुझ्यामुळे महाराज कंसांनी आतापर्यंत खूप त्रास सहन केला आहे, पण आज मी तुझा अंत करून त्यांना ह्या त्रासातून मुक्त करणार आहे। असे म्हणून बकासुराने श्री कृष्णांना अलगद आपल्या चोचीत उचलून गिळंकृत केले। श्री कृष्ण त्याच्या पोटात जाताच त्यांनी त्याच्या शरीरात आपल्या मुष्टीने प्रहार करण्यास सुरुवात केली। त्यांच्या मुष्टीचे ते प्रहार बकासुरासाठी असह्य होते। त्याने श्री कृष्णांना बाहेर फेकले। क्रोधित होऊन आपल्या चोचीने त्यांच्यावर प्रहार करण्यास सुरुवात केली। श्री कृष्णांनी आपली क्रीडा थांबवली व त्याच्या चोचीच्या खालील भागावर आपला पाय ठेवला आणि हाताने वरील चोच पकडून त्याच्या मुखाचे 2 भाग केले। बकासुराचा अंत होऊन तो खाली कोसळला। श्री कृष्णांनी आपल्या सर्व शक्तीनिशी त्याला उचलून यमुना नदीत भिरकावून दिले। बकासुराच्या अंताची वार्ता मिळताच कंस क्रोधित झाला व जोर जोरात ओरडू लागला। तेव्हा उपस्थित सेनापतीने कंसाला सल्ला दिला की तुम्ही तुमचा मुख्य शक्तिशाली दैत्य अजून त्या बालकाला मारण्यासाठी पाठवलाच नाही। कंसाने सेवकाला विचारले कोण आहे तो? त्यावर तो सेवक बोलला, अघासूर। कंस आनंदात ओरडला, मी अघासुराला कसा काय विसरलो? अघासूर माझ्यासमोर प्रकट हो।
कंसाने असे म्हणताच एक विशाल महाकाय सर्प त्याच्यासमोर उपस्थित झाला। तो सर्प त्वरित गोकुळात गेला व त्याने एका गुहेचा भास होईल अशा प्रकारे आपले तोंड पसरले आणि निश्चित पडून राहिला। गायी चारण्यासाठी आलेल्या कृष्णाच्या सवंगड्यांनी हे पाहिले आणि त्यांनी श्री कृष्णाला त्या गुहेत जाण्याचा आग्रह केला। श्री कृष्ण त्यांच्यासोबत आत गेले। आत जाताच आघासुराने आपले तोंड बंद केले आणि तिथून निघून जाऊ लागला। अचानक झालेला अंधार आणि तिथे होणारी हालचाल पाहून श्री कृष्णांचे सवंगडी घाबरून गेले। तेव्हा क्रोधित श्री कृष्णांनी आपल्या बासरीचे रूपांतर एका तलवारीत केले आणि ती तलवार आघासुराच्या मस्तिष्कात घुसवली आणि आतूनच त्याच्यावर सपासप वार करून त्याचा सर्वनाश केला। श्री कृष्ण त्यांच्या सवंगड्यांसोबत त्याच्या मुखातून बाहेर आले। आपल्या शक्तिशाली दैत्यांचा वारंवार होणारा अंत पाहून कंस हतबल झाला आणि त्याने आता आपण स्वतःच्या हातानेच श्री कृष्णाला संपवायचे असे ठरवले। श्री कृष्णांचा आणि कंसाचा हा महासंग्राम आपण पुढील भागात पाहणार आहोत। आजची प्रस्तुती आवडली असेल तर लाईक करा आणि कृष्णलीला या पर्वातील सर्व कथांचा आनंद घेण्यासाठी चॅनेलला भेट द्या। धन्यवाद।